आणि यापुढची बातमी आहे बारामतीमधनं। बारामतीमधली लोकसभेची लढत पवार विरुद्ध पवार अशी झाली। निकाल लागला सुप्रिया सुळेंच्या बाजूने, पण पवार कुटुंबातला हा वाद काही थांबत नाहीये। हा वाद आता पुढच्या टप्प्यावर पोहोचला का हा प्रश्न उपस्थित झालाय, कारण बारामती कुस्तीगीर परिषद अध्यक्षपदावरनं युगेंद्र पवारांना हटवण्यात आलंय। दरम्यान आपल्याला न कळवताच आपल्याला पदावरनं हटवल्याचा दावा युगेंद्र पवार यांनी केलाय। काय माझ्यापर्यंत अजून काय ऑफिशियली काय अजून आलेलं नाहीये, पण काय लोकांनी मला पण सांगितलं की एक परवा कुठेतरी एक मीटिंग झाली असं माझ्या कानावर आलंय, पण माझ्यापर्यंत कुठल्याही ऑफिशियल चॅनल्स कडून काय अजून माझ्याकडे काय पत्र किंवा असं काय आलेलं नाहीये। आत्ताच म्हणजे निवडणूक झाल्यानंतरच ही चर्चा का सुरू झाली? मला काय त्याच्यावर काय सांगता येणार नाही। चर्चा आहे शेवटी, आता काय कोणीही कशावरही चर्चा करेल, पण ते खरीच असेल असं नसतं ना। आपण बघितलंय की कुस्तीगीर पैलवान देखील तयार झाले आणि आताच हे चर्चेला उदाहरण का काय सांगता येणार नाही, पण एक 3-4 वर्षापासून मी कुस्तीगीर संघाची जबाबदारी माझ्याकडे घेतली। त्याच्या आधी श्रीनिवास बापू ते बघत होते आणि या 3 वर्षात आपण खूप तिथं चांगलं काम केलंय। तिथले पैलवान वाढले चांगले, आपण त्यांना सोयी सगळे सुविधा देऊ शकलो। दादांनी पण तिथं खूप मदत केली। दादांनी पण तिथं आपल्याला इमारतीला मदत केली किंवा कुरक असेल किंवा खूप काही त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर आम्हाला बनवून दिलं, पण आम्ही पण तिथं पैलवानांना प्रोत्साहनित केलं। सगळ्या तालुक्यातून तिथं पैलवान यायला लागले। आपण 2 का 3 मैदान चांगले इथं पलीकडे शारदा प्रांगणात गाजवले, तर अख्ख्या महाराष्ट्रभर ते मैदान गाजले। आपल्या पैलवानांना जे पूर्वी काय कमी मेडल्स वगैरे मिळत होते, ते आता मोठ्या प्रमाणात मेडल्स आणि हे सगळे मिळायला लागलेत। बाकीकडे पण जिथं कुठं ते जातात ते तिथं चांगल्या पद्धतीने जिंकत आहेत आणि तिथं चांगलं काम चालू आहे। तर बारामती कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदावरनं युगेंद्र पवारांना हटवण्यात आल्याचं कळतंय, पण या निर्णयाची आपल्याला कोणतीही कल्पना नसल्याचं युगेंद्र पवारांनी म्हटलंय। बघा नीट,